आत्मचिंतनाच्या द्वारे आपल्याला एक स्थान प्राप्त होतं बुद्धीला. ते स्थान म्हणजे बुद्धीचं आपल्या रूपाशी मिलन. जो देहाचा संबंध असतो तो अविद्याकारी अनर्थ आणि अंधार असतो. वेदाचा स्वरूप प्रकार असतो, सुख दुःखाचा व्यवहार असतो, त्रिपुटीचा प्रवाह असतो आणि भ्रमाचा साक्षात्कार नाम जगत त्या बुद्धीला संबंधित असतं. परमात्मा संबंधित नसतं बुद्धीशी. म्हणून आपण दुःख भोगतो, आत्मभाव त्यागतो आणि आपल्या रूपाला सोडून खोट्या रूपाला बोलतो. ते बद्धता आहे. बंधन म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय? तू आणि मीच्या पलीकडे असणारा परमतत्व परमात्मा म्हणजे काय? हे साधू संतांच्या संगतीमध्ये बोधाच्या प्रवाहन आणि मोवीच्या शक्तीने माऊलीच्या भक्तीनं हृदय भगवन्मय बनतं. देहामध्ये तर काही आहे, अवस्था हृदयाची देहमय नसती. तिथं परम शांती असते. आत्मशांती म्हणतात त्याला. ओम शांती शांती शांती. ही शांती तिथे प्रगट असते, त्याला शांतीपाठ म्हणतात. शब्द उच्चारण्याला शांतीपाठ नाही म्हणत. तिथे शांतपणा तयार होतो, अशांतपणा निघून जातो. दृश्याचा अभाव होतो, अदृश्य परमात्मा प्रगट होतो, बुद्धीचा संगम होतो, वेदाचं अंगण येतं आणि महात्म्याचं तिथं दर्शन होतं. तो महात्मा असतो. तो आपल्या महिमेत असतो. न देहात, न जगात, न व्यवहारात, न शब्दात, न ओवीत, न श्लोकात. ओवी आणि श्लोका दोघांचा तसा संबंध गीतेचा आणि ओवीचा. तो वेद आहे. लोकातून जेव्हा ओवी बनते तर माऊली ओवीच्या द्वारे जगाला मुक्त करते. म्हणून माऊली जगात श्रेष्ठ ठरली. त्यांच्या वाणीतला बोध म्हणजे प्रवाह म्हणजे ओवी, आणि ओवी म्हणजे अहम ब्रह्मास्मीचं प्रद्रूप असलेलं ज्ञान. तेव्हा नसतं देहाचं भान, त्याला आत्मस्वरूपाची जाण. तो संत महान, त्याला म्हणतात ब्रह्मज्ञान. हे माऊलीचं दर्शन आहे. ज्या ठिकाणी प्रभूचं भान आहे, स्वतःची जाण नाहीये. स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव जिथं जागृत होतो, तो महान महात्मा होतो. तथा परमात्मा असून त्याचा अधिष्ठान मी आहे, परमात्मा मी आहे. अनुभूती जागृत ठेवणं आणि बंधन तोडून पुढे जाणं, त्या जडातलं मन बाहेर काढणं आणि विवेकाला जोडणं. सत्संगाचं माध्यम स्वीकारून जेव्हा जीवात्मा परम शांतीला, व्यापक आनंदाला, भोगाला तळमळ करतो, तो साधूकडे धावतो, इतरत्र नाही. जो चिरकाल शांती बघतो, अद्वय आनंद प्राप्त प्रगट होतो, तो साधूमुळे, देवामुळे नाही. आणि परमात्मा काय, ग्रंथ काय आणि भगवंत काय हे समजत नाही आपल्याला. म्हणून साधू काय देतात तर सिद्धता. देव काय देतो तो साधूची भेट. हे लक्षात घेत जा. म्हणून साधूला जेवढं महत्व आहे तेवढं जगात आहे कोणा महत्व नाही. खरे साधू ज्यानं अध्ययन केलं आणि ज्यानं संतांच्या चरणापाशी आयुष्य संपवला, ज्यानं वेदामध्ये मन दिलं, वेदाला मन दिलं, जगताचं ज्याचं भान गेलं, ज्याला आत्मानुभव आणून दिला संतानं, ते ब्रह्मवेत्ते असतात. आत्मानुसंधान भोगत असतात, देहाचा बात करून जगत असतात, त्याला महात्मे म्हणत असतात. आपण संतांच्या संगतीमध्ये स्वरूप प्रतीती करून घेणं, देहाची प्रतीत संपूर्ण वृत्तीला बाजूला काढणं
आणि पुढे जाऊन त्या परमात्म्याकडं जगणं, त्याचा अभेद भाव बघणं, त्याला महात्मा म्हणतात. भेदात राहणं, देहाला पाहणं, कर्मात मरणं करणं, काय तोवर कर्म, कर्मठ, त्याचं नाव कर्मठ. उपासक पुढची स्थिती, त्याच्यानंतर पूर्ण स्थिती. पूर्णात पूर्णमदं पूर्णस्य पूर्णमेवावशिष्यते म्हणतात ना श्लोक सगळे. बामण म्हणतात. शेंड्या मला काल एकदा फोन आला आंब्याचा. कुणाला का प्रेरणा, ना कुणाला द्यायची इच्छा, ना आशीर्वादाची इच्छा, ना कुणाबद्दल दया, न माया, सगळी माया. माया कळली का? माया. हा 18 आणि ओवी नंबर 407. दिसते एक निरंतर हरपती का चंद्रकर फाकता जैसे. चंद्राचा प्रकाश झाला लक्क तर मृगजळ भासणारा संपते, माऊली म्हणतात. तसं ज्ञानाचा प्रकाश हृदयात लक्क पडला तर अज्ञानाचा प्रभाव संपत आहे. खूप स्वारस्य आहे लपडेला. ती बुद्धी जेव्हा शोधू लागती तर ब्रह्मपदाकडे जाऊ लागते आणि जाता जाता ब्रह्म बनते. तेव्हा तिला अनुभूती स्वतःची येते, ते स्वरूप बनते. त्याला राम म्हणतात. राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. नावात काय अडकत पागल लोक ते नावाच्या पुढे. पण काहीतरी वर्णन करायला त्याला राम म्हणलं, काहीतरी संबोधित करायला कृष्ण म्हणलं, शिव म्हणलं, हरी म्हणलं. पण हे 3 देवानी तत्व हरीचा सध्या अभ्यास चाललाय माझा. श्रावण महिन्यामध्ये हेच धरावं आपण. अपसंदोर या नुवा 3 काय ते कर बंद करा, कर्मातून बाहेर या, आपलं आपलं चिंतनात राहा. सूक्ष्मता असावी सध्या. अंतरंग म्हणजे सूक्ष्मता आणि बहिरंग म्हणजे स्थूलता. त्या ठिकाणी कर्म असत, ज्या ठिकाणी धर्म वर्म असत ते अंतरंग आहे. जिथं परमात्म्याचं मिलन असतं ते अंतरंग. जिथं चिरकाल आनंदाची प्राप्ती असते ते आनंद आहे. जो आनंद सदा राहतो तो अंतरंग आहे. जिथं बुद्धी परमात्म्याला स्पर्श करते ते अंतरंग आहे. कर्मात जाते ते अंतरंग नाही. त्याला बहिरंग म्हटले, स्थूल म्हटलंय. ज्या ठिकाणी अंतःकरणाचा मल नावाचा पाप नावाचा दोष असतो ते स्थूलाकडे जातात. त्यांना माहिती मी पापात आहे, त्यांना माहिती मी देहात आहे, म्हणून कर्म करावे लागतात. पण ज्याने देहाचा बात केला, संतनाला सुरुवात केली, संताची संगती झाली, अद्वैताची स्थिती आली, ओवीची मजा बुद्धीनं चाकली आणि बुद्धी ब्रह्म स्वरूपात दाखल झाली, त्यांना बहिरंगाची तीड मात्र गरज नाही. झालं, स्थिर झालं, अचल झालं, पावन झालं, परमधामासाठी परिपूर्ण झालं, संताच्या बोधामध्ये ऐकण्याला योग्य झालं, वृत्तीचं देहाचं भान टाकायला सुरुवात झाली, वेदाची अनुभूती आली, संताची संगती लाभली, स्वरूपाची प्रतीती झाली, संतांना स्वरूप प्रगट करून दिलं, वृत्तीने तिथं जाऊन थांबलं, मन तिथं भांबावलं, बुद्धी तिथे वेडी झाली आणि तिने देहाला सोडून दिलं, आपल्या स्वरूपात दंग झाली, अनुभवामध्ये एक झाली, संताच्या कृपेनं तदाकार झाली, महावाक्यानं तल्लीन झाली, जगतातून अलग झाली, देहातून भिन्न केली, स्वरूपात अभिन्न झाली. त्याला बहिरंग लागते का? त्याला मरायला भावले की धुवावं लागते, महादेवाला भाव लागते. लावा प्रयास. हो माऊली. हो माऊली. हो. आताचे वाक्य वाच बरं. धोत्राच्या फुलाच्या आधी जाती, अंतरंगात कशी येते, स्वतःला कशी ओळखती, ब्रह्मपदात कशी राहती, आत्मसुखाला कशी पाहती, आपण तद्रूप कशी होती, अद्वैतामध्ये कशी राहती, नांदती आणि द्वैताचा कसा संहार करती, बोधाचा कसा चमत्कार बनतो, महावाक्याचा कसा रस तयार होतो, हृदयात परमात्मा प्रगट होतो आणि तो साधक सिद्ध बनून आपल्या स्वरूपामध्ये स्थगित होतो. ते मंदिर बनतं, देह मंदिर होतं, परमात्मा प्रगट होतो, महात्मा उच्च स्तरावर जातो, लख प्रकाश बुद्धीत येतो, जगाला तो आदर्श ठरतो. कारण तो जगाला
अज्ञानातून बाहेर काढून अंधाराचा नायनाट करून दिव्य प्रकाश देतो, तो महात्मा जगापेक्षा महान असतो. तिथे वेदाचं चिंतन असतं, बुद्धीचं मंथन असतं, भगवंताचं दर्शन असतं आणि अभिन्न भावाचा रस असतो, महावाक्याचं फल असतं, अभिन्न भावाची त्या ठिकाणी स्थिती असती, अंतःकरण बाधित असतं, तिथे विचाराची वेळ नसती, एक क्षण पण लागत नाही, आतून येत असत. आता मला धोत्र्याच्या फुलात आधी सांगितलं ते वाक्य सांगू. सरस्वती मातेचं अधिष्ठान म्हणतात, ते बासर आहे बासर, माझी मॅडम आहे माय माझी, तिने ती मला ओढ ओढ दिलं, त्याच फळ आहे. हो माऊली. दिसते एक निरंतर हरपती का चंद्रकर फाकता जैसे. चंद्राचा प्रकाश लख्ख पडला, मृगजळ संपून गेलं. मग का भासलं? प्रकाश नव्हता म्हणत. जगत का भासलं? ज्ञान नव्हतं म्हणत. हो माऊली, मस्त प्रयास, एकदम छान. पुन्हा डबल दुसरा प्रयास लावता तुम्ही तरी पण म्हणता या गुरुचा संगम करा, गुरुचं चिंतन घ्या, गुरुचं श्रवण ऐका. दुसरी भाषाच नव्हती. सारखं गुरुजी 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 गुरुजी. पाऊस टाकते आणि देह बुद्धीचं आवरण काढते, जगताचा भ्रम तोडते आणि जीवाला स्वरूपाकडे ओढते. त्याला संत म्हणतात, श्रवण म्हणतात त्याला, प्रवचन नाही. टर भरा भरा टर तुमच्याकडे, कुछ भी सुनने का, कुछ भी सुनने का, कुछ भी करने का हमारे पास नहीं. खाली वेद. आपण 7 वर होता. का बाळक निघून जाय, ते बागुला नाही त्राय, पै जळलिया इंधन होय रंधन जेवी. जळलिया इंधन न होय रंधन जेवी. जे लाकूड जाळलं राग झाली, पुन्हा त्याचे इंधन होत नाही. जेव्हा बुद्धी ब्रह्म झाली, पुन्हा देहाकडे येत नाही, तिला देह माहित नाही. हो माऊली, खरंच आहे. लाकूड जळायला पुन्हा ती राख होते, पुन्हा लाकूड. बुद्धिरामाकडे गेली, देहाकडे येत नाही. जगत भाव उत्पन्न होत नाही, देहाचा संबंध उरत नाही, वृत्ती विकारात राहत नाही, वृत्ती राम बनती, ईश्वरा समर्पित होती, आपल्या पदावर राहती, व्यवहारातून भिन्न होती. व्यवहार जरी झाला तर स्पर्श नाही, पाप पुण्याची उत्पत्ती नाही, त्रिपुटीचा स्पर्श नाही, आणि जगत हा सत्य तो भाव नाही. त्याला म्हणतात ओवीचं दर्शन, आत्मदर्शन. का बाळ तू निघून जाय, ते बागुला नाही त्राय. बाळपणी बागुल बुवाची भीती आहे, पण ते मोठं माणूस झालं त्याला आई म्हणते का, अरे बागुल बुवा आला, झोप म्हणते काय, झोप झोप झोप. बागुल बुवा कधी आहे? 2 वर्ष 3 वर्ष. बागुल बुवा हाय बरं, झोप धरून नेईल तुला. पण वय मोठं झालं तर बागुल बुवाचा तर भीती कशाला? तसं बुद्धिरामाकडे गेली, जगताची भीती कशाला? जन्म मृत्यूचा स्पर्श कशाला? चिंतन सुंदर आहे, भाग्यानं कळती. चिंतन म्हणजे अफाट पुण्याने मिळतं. चिंतन असं पटकन मिळालं समजू नका. काहीतरी पुण्यात साठा काहीतरी केलेला आहे तुम्ही, म्हणून अशा ओवी तुम्हाला, ओवीच्या लख प्रकाशात आणि पुण्याच्या सागरात आलात तुम्ही. याला पुण्याचा सागर म्हणतात. काही करायची गरज नाही. आल्यावर हमेशा काका सांगायचे, तुमचं कर्म भरून निघतं, तुमची उपासना भरून निघतं, तुमचं ज्ञान चित्तात नांदतं आणि तुम्हाला त्रिरंगाचं दर्शन होतं, मन रंगा राम रूप होतं. हमेशा आमचे काका बोलायचे. आम्हाला बाउंड्री ओलांडून दिली आमच्या काका, आम्हाला घट्ट बोधात ठेवलं, विचारसागर फिट्ट करून दिला, अंतरंगामध्ये आम्हाला आणून सोडलं, बहिरंगाला बाजूला केलं, मन राम रूप झालं. हे भावाकडे कशाला गेलं? ते मस्त बैठक बसून दिली अध्यात्माची. एकदा काका बोलले, चातुर्मास सुरू झाला परभणीत, आणि परभणी गुरुजींची म्हणून सगळे संत महात्मे श्रेष्ठ समजतात. आणि चातुर्मास मध्ये ह्या लोकांना ब्राह्मणाचा मेळ बसवला. ते बामणी एक असतात, कोणती एक नसतात कधीच. विषय दिठी नाना चेवो आणि या पाठी, ते स्वप्न न दिसे दिठी. साहेब आल्यावर स्वप्न दिसतच नाही. ठीक आहे. तैसी अहम ममता किरीटी नुरळेची तया, तैसी अहम
ममता किरीटी नुरेची तया. अर्जुना, जेव्हा जागा होतो माणूस तर स्वप्न दिसत नाही. जेव्हा माझी जागृती ज्ञानाची होती तर जग अहम ममता उरत नाही, दिसतच नाही, उत्पन्नच होत नाही. अहम ममता, अहम ममतेच्या लवड सवडी, न पावती मातेची बापुडी. म्हणून या जन्म मरणाची जोडी ठेला, म्हणून जन्म मरणाच्या दुतडी. दुतडी म्हणजे गंगेचे दोन काठ. ढवळून ठेला, जन्माला मरायला बुडायला वरी यायला, मृत्यूला चालला पुन्हा बाहेर यायला, पुन्हा चितेवर चालला, पुन्हा गर्भात चालला, पुन्हा चितेवर अग्नीवर. किती जाळून घ्यायचं आणि किती गर्भात राहायचं, किती कर्म करायचं आणि किती पाप पुण्याला साठवायचं, आणि किती मिमी करायचं आणि किती कर्माकडे थांबायचं. आंबा वाचून निघायचं, कर्माला पाणी टाकायचं, उपासनेतून शुद्ध व्हायचं, परमधामाला जायचं, श्रवणामध्ये यायचं, स्वरूपाला पाहायचं, स्वरूप रूप व्हायचं, आत्मरंगात रंगायचं, आत्मदर्शन घ्यायचं. तिथंच मरायचं एका ठिकाणीच नाही. जवारी चालले हा, पुढे 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 सरकायचं ना. ज्वारी आणली तर दळायची, दळलं की चाळायची, चाळलं की तिंबायची, तिंबलं की भाजायची, आणि भाजलं की गिळायची. ज्वारी आणली किड्यानच खाल्ली, दळलीच नाही. हो ताई, आता किड्यानंच खाल्लं तर. अहममता किरेटी नुरेची तया. हा सिद्धांत प्रभूवी आहे. नुरेची तया म्हणजे काय देवा? अर्जुना, तिथं अहम भाव उत्पन्न होतो, त्रिपुटीचा संबंध होतो, अविद्येचा पगडा राहतो, देहभाव जिवंत होतो, दृश्य जगत खरं वाटतं, आणि त्याच्या वृत्ती प्रमाता म्हणजे जीव बनते, आणि कर्माकडे थांबते, भगवंताकडे थांबत नाही, आणि भगवंतीला कळत नाही, भगवंतापासून दूर जाते, आणि मी करते, देहाचा संबंध धरते, विचित्र कार्य करते, सुख दुःखामध्ये रमते, आणि इंद्रियाच्या विकारामध्ये वापस येते, विषयाचा संस्कारात जाते, आणि त्याच्याकडे थांबती, विषयाला बघती, विषयाला भक्ती. विषय कुठं त्यागते? जेव्हा विषयाचा त्याग आहे तेव्हा वृत्तीला माझा संबंध आहे. पण जेव्हा वृत्ती विषयाला सोडत नाही, देहभावातून उडत नाही, तिला परमात्मा भिडत नाही. म्हणून माझ्या भेटीमध्ये अहंभाव चालत नाही. बुद्धी जेव्हा मला आलिंगन देते तेव्हा ममत्व राहत नाही, आणि बुद्धी जेव्हा मला ओळखते तिथं भेद उरत नाही. श्रवणामध्ये येते, पाप राहता उरत, वापस त्याच्या संचित कर्मात शिल्लकच राहत नाही. पुण्याची त्याला गरज उरतच नाही, तो कुठं फिरतच नाही, तो फक्त जागृत असतो ज्ञानामध्ये, वेदामध्ये, श्रवणामध्ये, बोधामध्ये, ज्ञानामध्ये, आद्वैनंदामध्ये. तो इथं असतो, तो कुठंच नसतो, कुठं हे नसतो. सगळ्या साधना करून तो आपल्या आपल्या महिमेत असतो. म्हणून एकानंतर एक स्टेप बाय स्टेप करून आपल्या पदाकडे जावं, आत्मरूपात रंगावं, आणि दिसणाऱ्या दृश्याचा व्यवहाराचा त्रिपुटीचा बात करून अबाधित तत्वावर बुद्धीला आरूढ करावं, तिला संत म्हणावं, त्या बोधाला ग्रंथ म्हणावं, त्या श्रवणाला वेदांत म्हणावं, आणि शेवटी अज्ञानाचा अंत म्हणावं, तो महंत म्हणावं. रामकृष्ण साष्टांग आहे. याच्यावर बोलायला 10 दिवस पुरत नाही. त्याच्यावर हृदयामध्ये अहम भाव आणि ममत्व कधीच उत्पन्न होत नाही. कसं काय देवा? ममत्व हे काय आहे? वृत्तीमध्ये विकार आणि मोहाचं दर्शन आहे. तिथं मोह म्हणजे पाप आहे. त्याला मोह माझा आहे, त्याला स्पर्श माझा आहे, त्याला अनुभव माझा आहे, म्हणून तो माझ्या आत आहे. मोह कधीच नाही, अहम नाही. मम संपलं, अहम बाधित झालं, आणि त्याचं माझ्या ऐक्य त्यानं भावला. म्हणून अहमता, मी देह हे नाही वृत्तीमध्ये उत्थान पावत. मग काय? मी राम, मी ब्रह्म,
हे सुद्धा थांबतं. त्याच्या पलीकडे तो जातो. मी ब्रह्म हा शब्द आहे. मी ब्रह्म हा वेद, वेदयुक्त शब्द आहे, वाक्य आहे. शब्द आणि वाक्य हा विद्यावृत्तीचं एक माध्यम आहे. पण त्याला ओलांडून पुढे मन जात, हे माझं माध्यम. तिथं शब्द नाही, निशब्द. तिथं वृत्ती नाही, निवृत्ती. आणि तिथं जगत नाही, जगताच्या परे. हे जर अधिकारी असले जगात तर लाखो लाखाचं लाईक आला असतं, लाखो. तसं रेटे नोरे चितया. चला पुढे, किती बोलू, पुढे जायचं मला. मगे सूर्य अंधारा लागे, रिघोका भलते सुरंगे, परितो तयाचा भागे, नाही शिरीसा. सूर्याला वाटला अंधार बघावा, आपण चोवा प्रकाशच बघतो. आता अंधार कुठे ते भुयारात बघायला गेला, अंधार भुयारात होता. भुयार गोल लांब होत, मग मध्ये प्रकाश नव्हता. मग ते सूर्या भुयारात गेला, अंधार राहिला का? राहतच नाही. सूर्याला अंधार दिसतच लागी रिगो का भलते सुरंगी. अंधार बघायला सुरंगा भुयारात गेलं, बस जा. परितो तयाचा भोगी नाही चुरैसा. त्याला अंधार दिसलाच नाही, सूर्य बाहेर आला. तसा ज्ञानी देहातून, जगतातून, विश्वातून, वृत्तीतून, त्रिपुटीतून, आवेदेतून, स्पर्शातून, गुणातून, सगळ्यातून जीवात्मा बाहेर आला. सूर्य भुयारातून बाहेर आला. वा, किती मस्त प्रयत्न. ज्ञानी महात्म्याला जगत वाटलंच नाही. सगळा मीच आहे, माझ्या भिन्न काही नाही. जेव्हा दृष्टीसृष्टीवाद परिपूर्ण होतो आपल्याला, तेव्हा ही अनुभूतीकडे मन जात. आणि सृष्टीमध्ये जगत आहे आणि दृष्टीसृष्टीमध्ये परमात्मा आहे. सांगाल तुम्हाला एका दिवशी अवितीला होय तैसा. जसा सूर्य लख प्रकाशातच आहे, त्याला अंधार माहितच नाही, तसा तो माझ्यातच आहे, त्याला अविद्या माहितच नाही. तैसा आत्मत्वे वेष्टीला होय. चौकड त्याला मी दिसतो, त्याला माझा संबंध असतो. विश्वात तो मलाच पाहतो, विश्वाचा बाधच होतो, वृत्तीचा निराशच होतो, गुणाचा लय होतो. आणि तस प्रत्यक्ष तो माझ्यामध्ये एकरूप होतो. त्याला म्हणायचं तैसा आत्मत्वे वेष्टीला होय. किती बेटा सवय निकलतो, मायेच्या पेक्षा पोरगी छान निघते. ते माझ्या आईचं बघून मी केलंय. माझी आई अशीच होती, तसे माझे गुरु असेच होते, त्यांना मला दिले. हे त्यांचं आहे. पोरग म्हणतो बापापाशी बसलो होतो, बापाचं बघितलं आणि बापाने शिकवलं आणि बापापाशी थांबलो, म्हणून हे मला आलं. तसं संत बापापाशी आम्ही थांबलो, त्यांना हे गुप्त धन दिलं. आजकालचं पोरग म्हणत नाही तो बाप द्या, बापाला म्हणत नाही सोडून द्या. पण जेव्हा माय आणि बापाला अपमानित केलं जातं, तेव्हा पापाचा साठा वाढतो. हे लिहून ठेवायचं प्रत्येक संततीला, प्रत्येकानं लिहून ठेवायचं आपल्या आपल्या त्या खात्यामध्ये इथल्या. जेव्हा अपमानित होते माय बाप, तर पापाचा खड्डा हंडे भरले जाते. भरू द्या, कधी ना कधी उलटणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. कळाले का? बाण मारायचा नाही, तिला दुखवायचं नाही. ज्या हृदयातून दुधाचं चीर पाडायची नाही, असे संतती न धारली बरी. माझं मत आहे. तुमचं काय ते खड्ड्यात गेलं, काम मत आहे माझं. ज्या मायला काय वाटत असून जे खड्ड्यात गेली माय, ते पोट मला माहिती आहे ना, नाही म्हणजे हृदयाला चीर मारत, शब्दाची बाण देते, अपमानित करतो. ते संतती बेकार, ते बेकार. तुम्ही माना ना तर मानू ना, मला देणे घेण्या जगाचं. मी कुणाला भेट बी नाही, खरं बोलते खरं. त्याच्यामुळे मला कुणाच्या हातापायची गरजच नाही. मग
कधीच आत्मत्व वेष्टीला होय तो जया तया दृश्यात पाहे. तो आत्मस्वरूपाने वेष्टीला चौकड आत्मस्वरूप त्याला दिसायला तो माझ्यातच आला, तो देहात नाही उरला. मग त्याला काय होतं अर्जुना? रिघो तो जया तया दृश्यात पाहे. तो जो दृश्य पाहिला, मग काय देवा? ते दृश्य द्रष्टपणेही होत जाय तयाचे हि रूप. ते दृश्य द्रष्टपणेही होय तयाचे रूप. ते दृश्य द्रष्टा एकच झाले. म्हणजे जे दृश्य आहे ना, जो पाहणार आहे ना, तो एक झाले. भिन्न कुठे उरले? द्वैतभाग कुठे आहे? वृत्ती कुठे आहे? त्रिपुटी कुठे आहे? जगत कुठे आहे? जीवात्मा कुठे आहे? सगळा तोच आहे, तो मीच आहे. दृश्य मीच आहे, द्रष्टा मीच आहे, जगत मीच आहे, जगदीश्वर मीच आहे, सगळा मीच आहे. माझ्या भिन्न काही नाहीये. तर जगत कुठं उरला? मारूड इकडचं तिकडचं सरपणी काय शब्द? ते दृश्य द्रष्टपणे होत जाय तयाचे रूप. ते दृश्य द्रष्टपणेचे होत जाय तयाचे रूप. हे माझंच रूप आहे. द्रष्टाच आहे मी, पाहणार आहे. द्रष्टा म्हणजे ज्ञान आहे, त्याला कळणं. कळणं म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे परमात्मा. परमात्म्याहून काहीच नाही. दृश्य दिसून खरं नाही, माझ्यापासून काहीच नाही. मी नाही तर जगत नाही. त्याला खाली येऊ. किती वाजले? 8-10 झाले. थांबू नाही माऊली. सावन्नी जया लागे हे वन्नीच झाले अंगे. धाय दाहक विभागे सांडीजे ते. धाय दाहक विभागे सांडीजे ते. म्हणजे देवा हे बघ, धाय म्हणजे अंधाह, जो जाळतो म्हणजे जळतो. जाळतो तो अग्नी, जळतं ते लाकूड. दोन असतात किंवा अलग अलग असते. तेव्हा लाकडाच्या ठिकाणी लाकूड असतो, अग्नी ठिकाणी अग्नी असतो. ते दाहक आहे आणि तो धाय. पण जेव्हा दोघं एकत्र आले, कोण दाहक आणि कोण धाय, त्या लाकडा बी अग्नी आणि तो बी अग्नी, दोघं एक झाले. तसा जीवात्मा शिवात्मा एकच झाले, आहेतच. झाले द्वारे काय रे? कळालं का? धाय हो देवा. धाय दाहक आहे का? दोन पितं आहे का? जगत आणि जीव नाही. आहे का देहान मी? नाही. आहे का वृत्तीन विकार? नाही. आहे का वृत्तीन व्यवहार? नाही. आहे का वृत्तीन पुण्य? नाही. आहे का वृत्तीन कर्म? नाही. बघूया ऐका. चांडी जे ते दाहक बी अग्नी नाही, दाही लाकूड बी नाही, दोन्ही एक झाले. तसा मी आणि तू भक्त आणि भगवंत दोन नाही तर एक झाले. तळतून कांडीतून पळतून येतून विठ्ठला तू मला कळाला. अज्ञान दळल्यावर तू कुठं बाजूला राहिला रे? जनाबाईच्या घरी जातो बाई, ये बरं ज्ञानाकडं. उरतो का तो भिन्न यायला? ताप सांगतो काही बी आम्हाला. भुलवितो, लोटाला बोटाला लोणी लावतो. आम्ही नाही बोलणार तुझ्या बोटाच्या लोण्याला. तुला आम्ही करून घेतलंय, तुला आम्ही चित्तात बांधलंय. आमचं मन तुझ्या दंग झालंय, तुझा माझा अभेद झालाय. तुझ्याकडे मी ऐक्य केलंय, तुला बाजूला बघून मी ओळखून घेतलंय. तुला पाहताना पाहताना मी आत्मदर्शन तू दिलंय. भिन्न भेरी तू सांग बरं करून कोण असते? सांग. मग परिक्राम होत ते भक्ताला बोलाव. आम्ही तुला बाजूला ठेवलंच नाही रे. तू बाजूला होऊ शकत नाहीस. हे गमक हातात आणलंय, गुरुनं ज्ञान दिलंय, अज्ञान बाधित केलंय, जगत भावाला बंद केलंय, भेदाला समाप्त केलंय. तू भिन्न आहेस वय आणि दिसतो तसा आहेस वय. बस काय बोलवितो मला? नाही बोलत तुला. नाही बोलू नको. नाही भिन्न ठेवू नको. वृत्तीचा संबंध होऊ देऊ नको. मला जन्म वृत्ती देऊ नको. मला भीती घालू नकोस. तू भिन्न नाहीस, कधीच होऊ शकत नाही भिन्न. कस काय भिन्न? पाणीला दोन आहे बरे. हा फक्त तू दोन आहेस. भाजीतलं मीठ घासा शिजल्यावर मीठ काढता येतं आणि तू कळाल्यावर भिन्न राहता येतात. बोल ना. हो ताई. रामकृष्ण हरी ताई.
नाही, भाजीला मिठाचे चव नाही. पण जेव्हा भाजीत मीठ गेलं तर मिठाची चव आहे, मीठ बाजूला नाही. तसा तुझा अनुभव आहे, तू जाऊन मी बाजूला नाही. चाल बोल विठ्ठला. हरिओम हरिओम. ती बी नाचत आहे, ताय 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 ताय. ती म्हणतो असं कोणी मला बोललंच नाही, असं मला कोणी जाणलंच नाही, आणि आला असं कोणी मला शब्दानं बाण फेकलेच नाही. मज्जा वाटते त्याला, मज्जा. त्याचा आकार दाखवतो रे, त्याचा नाव आहे दाखव. रिकामा ताप. किती सुंदर चिंतन माऊली, बापरे. पुढे गेलं जनाबाई का ये म्हणली का, फोन केला का ये रे विठ्ठला, माझा गाळा कंठ कुटाला म्हणली कधी. ती दळाली त्याचं नाव घेऊ घेऊ, आणि ते आलं तिकडून पळत 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 धापा टाकत टाकत टाकत. त्याला कोणी म्हणलं नसतं यायचं, त्याला करमत नाही, आणि मग ते पळत. इथे पळायला उरतच नाही, कोण पळतो. अद्भुत. निसरात दासी राणीच्या घरात दळदळीले सत्याचे हरी, आळ चोरीचा माझ्यावरी. असा कार्य विठ्ठला तू केला सकावा, अलंकार सोडून गेलास देवा. कुठ गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गामुनी स्वरात दासी जणीच्या घरात दळदळीले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. आला तूच, दळायला बसला तूच, आणि चोरी माझ्याकडे लावली तूच. असलाय बरे तू, येऊ नको माझ्या घरला, येऊ नको. वाघे सांडली देते तेसा वन्नी जया लागे, ते वन्नीच झाले अंगे. ज्या वस्तूला अग्नी लागला ती वस्तूच अग्नी झाली. ज्याला माझा बोध मिळाला तो ब्रह्मच झाला. अलग कुठं म्हणते त्याला, बोल बरं आले ना, कळाले की नाही. हो कळाला, तेव्हा पुढे सांगा. तैसा कर्मकारा दुजेया, तैसा कर्मकारा दुजेया. काय बोलणार तेव्हा, वाईक अर्जुना. तैसा कर्मकारा दुजेया, तो कर्मपणाचा आत्मया. आळू आला तो गेलिया, काही बाही जेव रे. अर्जुना, जो कर्म करता आहे आणि कर्माचा कर्तेपणा आत्म्यावर लागतो, मी तर कर्माचा संबंध नाही मला, आणि मी म्हणजे परमात्मा आहे जीवात्मा, आणि तो कर्माचा करता बनतो. कर्म लागतो माझ्यावर, आत्म्यावर. का लागतो देवा अर्जुना? तर त्याला माझी ओळख नाही, माझी प्राप्ती नाही, माझी प्रतीती नाही, माझा संबंध त्याने केला नाही, म्हणून तो कर्माचा करता बनतो. तू तर आत्मा आहेस, कर्माचा करता नाही आहेस, कर्माचा साक्षी आहेस, पाहणार आहेस. कर्तेपणा हा अविद्येमुळे तयार होतो, आणि साक्षीभाव हा अविद्या मेल्यावर उत्पन्न होतो. कळालं अर्जुना? हो देवा, साक्षीभाव कधी उत्पन्न होतो अर्जुना? अविद्या मेल्यावर, ब्रह्मज्ञान झाल्यावर, संताचा बोध हृदयात आल्यावर, देहभाव टाकल्यावर कर्माचा कर्तेपणा संपतो, अकर्तेपणा जागा होतो. वृत्तीने व्यवहार केल्यावर साक्षीभाव जागा होतो, आणि कर्मातून प्रमाता भिन्न होतो, आणि परमेश्वराचा भिन्न होतो. कर्तेपणाचा डाग जातो, तो माझे अवशिष्ट जे उरत ते माझे चिन्मात्र रूप आहे. हरिओम साष्टांग. गोविला पाहायचं, जीवन मुक्त व्हायचं, आणि मग ऋषीकडे जायचं. आधी नाही. मोरुस तर उशान गाद्याच का, अनपस्त्र आश्रम शिकवाया मरायले, ते विषयाच्या किड्यामध्ये मरायले. बाहेर कधी ना उद्धार कधी होणार? घाण सगळं बाथरूम मध्ये राहता का? मध्येच तर हॉलमध्ये कर्मकारा दुजेया,
तो करतेपणाचा आत्मया, आळू आला तो गेलिया, काही बाजे उरे. आळू आला बा, आळू आला तो गेलिया. धर्मामुळे माझ्या आत्मस्वरूपावर करतेपणा आला, तो बोधान गेलिया. काही बाही जे उरे, जे उरत ना अवशेष, ते मी आहे. काय कोणी काय 2 मिनिटात तुम्हाला सांगावं आणि तुम्ही ऐकावं, एवढं सोपं आहे काय ब्रह्म. अंतःकरणाची कृपा झाल्याशिवाय, गुरुच्या कृपे झाल्याशिवाय आणि ग्रंथ कृपा झाल्याशिवाय सुटकाच नाही बंधनातून, अविद्येतून, जगतातून, जन्म मृत्यूतून, दुःखातून, देहभावातून सुटकाच नाही. कर्म करा, माती करा, कुठे करा, सुटका नाही. सत्पदावर जाणं, अभिन्न भाव भोगणं, भिन्न वृत्ती त्यागणं, देहभावाचा संबंध सुटणं आणि कर्म करून ते विटणं आणि भगवंताला भेटणं आणि मन विठ्ठल विठ्ठल होणं सोपे. तुम्हाला गांभीर्यच कळत नाही. विनास्नानाचं ज्ञानेश्वरी ऐकून काय फल मिळणार आहे तुम्हाला? अरे बाबा, कर्म करा तुझे या, म्हणजे आत्म्या म्हणजे कर्म भिन्न आहे ना तुझे या. तो करतेपणाचा आत्मया, तो करतेपणा कोण मिळू बघा. कर्म करा तुझे या, तो करतेपणाचा आत्मया, आळू आला तो गेलिया, काही वाही जेवरे. त्या कर्मामुळे या आत्मस्वरूपावर कर्माचा आळू म्हणजे आरोप आला. तो आरोप माझ्या बोधानं गेला आणि तो कर्मातून भिन्न झाला आणि कर्म आणि वृत्ती आणि उपाधी सुटल्यावर जे उरत ते माझं रूप आहे. कळालं का अर्जुना? आळी पुरा विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर की जय. सगुरुनाथ महाराज की, सब साधु संतन की, निरंजनी की.